आज आपलं फायनली जे आपलं हॉल तिकीट आहे ते आज रिलीज होणार आहे आणि सगळ्या मुलांचा जो एक्झाम सेंटर आपलं कुठे असणार आहे ना तो डाऊट क्लिअर होईल. मग आजचा जो व्हिडिओ आहे ना तो यासाठी बनवतोय की या वर्षीची CETची प्रत्येक शिफ्टची एक्सपेक्टेड डिफिकल्टी लेवल काय असणार आहे. कारण का मुलांच्या मनातनं दोन प्रश्न आहेत. एक म्हणजे काय, म्हणावी तितकी प्रिपरेशन झाली नाही आहे, ऑलमोस्ट काही मुलं असतील तरी ते 0 प्रिपरेशनवरून स्टार्ट करत आहेत. आणि दुसरं म्हणजे काय, माझ्या शिफ्टचा पेपर कसा येणार आहे. मग आता एक कंप्लीट मी गेल्या वर्षीच्या प्रत्येक शिफ्टच्या ॲनालिसिसवरून तुम्हाला सांगणार आहे की इनिशियल डेजला पेपर कसे असतात, मिडल शिफ्ट्सला पेपर कसे असतात, इव्हनिंग मॉर्निंग शिफ्टला कसं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं एंडिंग डेजला वगैरे शिफ्ट कसे असतात, सुरुवातीच्या दिवसामध्ये पेपरची काठिण्य पद्धत फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्सला कसे असते, हे सगळं मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो काळजीपूर्वक बघा. आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण का इथून पुढे म्हणजे पूर्ण CETची प्रोसेस, त्यानंतर तुमची कॅप ॲडमिशन प्रोसेस, या सगळ्या अपडेट्स आहेत ना या चॅनलवरती येणार. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सॲप ग्रुप आणि आपल्या ॲपची लिंकसुद्धा दिली आहे. नक्की डाउनलोड करा जेणेकरून सगळे अपडेट्स आहेत ना तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. आता एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, आता जी डिफिकल्टी लेवल सांगतोय ही प्रत्येक सब्जेक्टसाठी सांगतोय. म्हणजे फिजिक्स कसं असू शकतं, केमिस्ट्री कसं असू शकतं, मॅथमॅटिक्स कसं असू शकतं. आता गेल्या वर्षीचा सिनेरिओ सांगतो. गेल्या वर्षी टोटल 15 शिफ्टमध्ये आपली एक्झाम झाली होती. म्हणजे 19 एप्रिल ते त्यानंतर 26 एप्रिलपर्यंत झाली होती आणि शेवटला एक 5 मेला ना एक्स्ट्रा पेपर एक कंडक्ट करण्यात आला होता. कारण एका शिफ्टमध्ये ना बहुतांश क्वेश्चन चुकले होते. जर गेल्या वर्षीचं ना फिजिक्सचं ॲनालिसिस बघाल तर मोस्ट ऑफ दी क्वेश्चन्स ना इझी टू मॉडरेट लेवलचे होते. आता या ग्रॅफमधून तुम्हाला समजत असेल की जास्तीत जास्त इझी टू मॉडरेट लेवलचेच क्वेश्चन्स होते आणि जास्तीत जास्त PYQ बेस्ड क्वेश्चन्स होते. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याने कंप्लीट सिलेबस केलेला आहे तर 20 to 25 क्वेश्चन्स त्याला अटेम्प्ट करता येत होते. त्यामुळे गेल्या वर्षीचा ट्रेंड हाच आहे की इझी टू मॉडरेटच होता. ठीक आहे. आता जर केमिस्ट्रीसाठी जर बघाल, मोस्ट ऑफ दी जे शिफ्ट असतात ना सगळ्या इझी टू मॉडरेट. म्हणजे केमिस्ट्रीला डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड, आता तुम्ही PYQ सॉल्व करतात ना तुम्हाला समजून जाईल की डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स टेक्स्टबुकमधून विचारले जातात. त्यामुळे प्रत्येक शिफ्टला ना केमिस्ट्री तरी गेल्या वर्षी सगळ्या शिफ्टला बरोबर इझी गेला होता. ठीक आहे. हा जर ग्राफ बघाल तर मोस्टली सगळ्या शिफ्टमध्ये डिफिकल्ट क्वेश्चनची पॉसिबिलिटी आहे ना खूप कमी आली होती. ठीक आहे. हे होतं केमिस्ट्रीसाठी. आता मॅथमॅटिक्ससाठी जर सांगायचं झालं तर मॅथमॅटिक्ससाठी ऑलमोस्ट प्रत्येक शिफ्ट थोडी मॉडरेट टू डिफिकल्टच होती. म्हणजेच काय, इझी लेवलचे क्वेश्चन्स आले होते, परंतु इनिशियल डेजमध्ये बघाल तर जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे मॉडरेट लेवलचेच होते ग्राफवरून. ठीक आहे. आणि नंतर ती डिफिकल्टी लेवल थोडी वाढली गेली होती. म्हणजे सुरुवातीला डिफिकल्टी लेवल तरी ठीक होती, ऑलमोस्ट बरोबर बॅलन्स्ड क्वेश्चन्स आले होते, परंतु नंतर तीच डिफिकल्टी लेवल वाढली होती. ठीक आहे. आता हे होतं गेल्या वर्षीचं ॲनालिसिस. मोस्टली गेल्या वर्षी ना मॅथमॅटिक्स मुलांना जळत होतं. म्हणजे जर तुम्ही विचार कराल ना 2022पर्यंत CET सेलची डिफिकल्टी म्हणजे खूप इतकं पण डिफिकल्टी येत नव्हती. मोस्टली मॅथमॅटिक्सचा पार्ट ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना 140 स्कोर करणं इझी जात होतं. परंतु 2023, 24 आणि 25 ग्रॅज्युअली ती डिफिकल्टी आहे ना ती वाढत गेली होती. ठीक आहे. लास्ट इयरसुद्धा डिफिकल्टी खूप जास्त झाली होती कारण का मॅथमॅटिक्सचा पार्ट ना त्यांनी थोडं डिफिकल्ट केलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना 128 मार्क्स स्कोर करणं सुद्धा डिफिकल्टी गेलं होतं. ठीक आहे. आता लास्ट इयर जर बघाल तर ऑलमोस्ट ज्या विद्यार्थ्याची ना डिफिकल्ट शिफ्ट जर बघाल तर 90% सुद्धा ऑलमोस्ट 90 to 100 मार्क्सवरती मिळत होते. ठीक आहे. आता यावर्षी किती मिळतात त्यावरती जरा डिपेंड करतं. ठीक आहे. मग आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या शिफ्टचं मी प्रत्येक शिफ्टचं सांगत बसण्यापेक्षा ना 3 शिफ्ट्समध्ये मी कॅटेगरी करतोय. पहिला म्हणजे काय, इनिशियल डेजच्या शिफ्ट कोणत्या आहेत तर आपल्या इनिशियल डेजच्या शिफ्ट आहेत 11, 13 आणि 14 एप्रिल. या दिवशी ज्यांच्या शिफ्ट आहेत ते इनिशियल डेज असणार, सुरुवातीचे 3 दिवस. ठीक आहे. त्यानंतर मिडल डेज असणार, मिडल डेज. ठीक आहे. जे असणार आहेत 15, 16 आणि 17 एप्रिल. त्यानंतर जे एंडिंगचे दिवस असणार आहेत 18, 19 आणि 20 एप्रिल. ठीक आहे. आता दुसरी कॅटेगरी केलेली आहे ती म्हणजे काय, मॉर्निंग शिफ्ट. आता तुम्हाला पुढचे ना इनसाइट्स मी सांगतो, मॉर्निंग शिफ्ट आणि इव्हनिंग शिफ्ट. ठीक आहे. आता तुम्हाला सुरुवातीला काय करायचं आहे,
तुमची शिफ्ट या कॅटेगरीमध्ये कोणत्या एक कॅटेगरीमध्ये येते ते डिसाईड करायचं आहे. आणखीन दुसरं डिसाईड करायचं आहे ती मॉर्निंग आहे की इव्हनिंग आहे. त्यानुसार तुमची एक्सपेक्टेड डिफिकल्टी आहे ना शिफ्टची ती मी सांगतो. आता लास्ट इयरचे ना हे शॉर्ट पॉईंट्स आहेत त्या ग्राफवरून इन्साइट्स आहेत. पहिलं म्हणजे काय, सुरुवातीला लास्ट दिवशी जर बघाल तर पेपर इतके पण काही टफ आले नव्हते सुरुवातीचे 2 ते 3 दिवस. युजली फिजिक्स आहे ना ते मॉडरेट आणि PYQ बेस्डच आलं होतं. केमिस्ट्री इझी टू मॉडरेटच आलं होतं आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू थोडं डिफिकल्ट आणि लेंदी म्हणू शकता सुरुवातीच्या दिवसामध्ये. नंतरचे जे दिवस आहेत म्हणजे एंडिंगचे दिवस आहेत पेपर ना स्लाइटली डिफिकल्ट झाले होते. म्हणजे सुरुवातीच्या दिवसांपेक्षा त्यांची डिफिकल्टी लेवल ना वाढत गेली होती. ठीक आहे. त्यानंतर फिजिक्स अगेन मॉडरेट टू डिफिकल्ट होतं. केमिस्ट्री मॉडरेट होतं, जे इझी पार्ट होता थोडाफार कमी होता आणि मॅथमॅटिक्स डिफिकल्ट प्लस लेंदी होतं. ठीक आहे. आणि युजली लास्ट इयर जर बघाल तर मॉर्निंगच्या शिफ्टचा क्वेश्चन पेपर हा कम्पेरेटिव्ह थोडाफार इझी गेला होता विद्यार्थी. आता ही विद्यार्थ्यांचे रिव्ह्यू आहेत हा का. ठीक आहे. तर मॉर्निंगचा पेपर कम्पेरेटिव्हली इझी गेला होता आणि इव्हनिंगचा शिफ्टचा पेपर आहे ना थोडा स्लाइटली टपर गेला होता विद्यार्थ्यांना. ठीक आहे. आणि मिड शिफ्ट होतं ना मोस्टली सगळ्या मॉडरेट होतं. हे लास्ट इयरचं. मग आता तुमच्या शिफ्टचं ॲनालिसिस काय असणार आहे. एक म्हणजे तुम्हाला या कॅटेगरीमधून तुम्हाला तुमचा एक्झाम डे चूज करायचा. म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याची एक्झाम 13 एप्रिलला आहे तर त्याचं पहिली कॅटेगरी काय होईल तर इनिशियल 3 डेजमध्ये त्याचे तो कन्सिडर होईल आणि त्याची शिफ्ट इव्हनिंग आहे मग तो इव्हनिंग शिफ्टमध्ये होईल. ठीक आहे. आता पुढचं ॲनालिसिस आहे का की यावर्षी एक्सपेक्टेड काय असू शकतं तर 11, 13 आणि 14 एप्रिल. ठीक आहे. एक तर सुरुवातीचे दिवस आहेत म्हणून घाबरून जायचं नाही आहे. ठीक आहे. सुरुवातीचा जरी दिवस असला तरी पेपर कम्पेरेटिव्हली थोडे इझी येतात त्यामुळे घाबरून जायचं नाही. ओके. तर यावर्षी लक्षात ठेवा फिजिक्स आहे ना जास्तीत जास्त मॉडरेट आणि PYQ बेस्डच येणार आहे. ठीक आहे. म्हणजे PYQमध्ये ते काय करतील व्हॅल्यू चेंज करतील परंतु कन्सेप्ट ते सेम असणार आहे. त्यामुळे PYQवरती फोकस करा फिजिक्ससाठी. ठीक आहे. हे सुरुवातीच्या 3 दिवसांमध्ये. केमिस्ट्रीला काय असणार आहेत केमिस्ट्री ॲज युज्युअल इझी टू मॉडरेट येणार आहे. फक्त तुम्हाला टेक्स्टबुक फॉलो करा अगेन अँड अगेन रिवाईज करा केमिस्ट्री होऊन जाईल. ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्स लक्षात ठेवा मॉडरेट टू डिफिकल्ट प्लस लेंदी येऊ शकतं कारण का मॅथमॅटिक्सची लेवल आहे ना थोडीफार वाढू शकते. मात्र एक काळजी घ्या एक तर शक्य तेवढे जेवढे MCQ सॉल्व करील ना ते रिवाईज करा PYQवरती फोकस करा आणि मॅथमॅटिक्ससाठी गरजेचं आहे क्वेश्चन्स चूज करायला शिकणं. ओके. हे जर केलं ना तरी सफिशियंट आहे. ठीक आहे. हे होतं सुरुवातीच्या 3 दिवसांचं ॲनालिसिस. फिजिक्स येऊ शकतं मॉडरेट, केमिस्ट्री इझी टू मॉडरेट येणार आहे आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट प्लस लेंदी येऊ शकते. ठीक आहे. आता लास्ट 3 दिवसांमध्ये ज्यांच्या शिफ्ट आहेत 18, 19 आणि 20 एप्रिल त्यांची पॉसिबिलिटी आहे की त्यांच्या एक्झाम्समध्ये एक तर डिफिकल्टी लेवल थोडीफार वाढू शकते. ठीक आहे. म्हणजे पहिल्या दिवसांपेक्षा डिफिकल्टी लेवल वाढू शकते. पहिल्या शिफ्ट दिवसांचे क्वेश्चन्स बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल की क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवल काय आहे कसं आहे ॲटलीस्ट थोडा अंदाज तरी तुम्हाला येईल. ठीक आहे. त्यानुसार तुम्ही प्रिपेअर करा. मग तुम्हाला फिजिक्स आहे ना ते मॉडरेट टू थोडंफार डिफिकल्टी येऊ शकतं जे लास्ट इयरचे ट्रेंड आहेत. केमिस्ट्री अगेन मॉडरेट येऊ शकतं सिम्पल क्वेश्चन्स डायरेक्टली येणार नाही आहेत थोडेफार स्लाइटली चेंजेस असतील आणि मॅथमॅटिक्स मॉडरेट टू डिफिकल्ट प्लस लेंदी येणार आहे. खरं तर मॅथमॅटिक्स ना सगळ्या शिफ्टला मॉडरेट टू डिफिकल्ट प्लस लेंदी येऊ शकतं. ठीक आहे. त्यानंतर आता ज्यांच्या इव्हनिंगला शिफ्ट आहेत ना त्यांनी काळजी घ्यायची पेपर थोडाफार स्लाइटली डिफिकल्ट येऊ शकतो. ठीक आहे. मॉर्निंगला शिफ्ट असेल ना तर एकतर थोडा पेपर कम्पेरेटिव्हली इझी येऊ शकतं आणि ज्या मिड डेजला शिफ्ट होत्या म्हणजे 15, 16 आणि 17 एप्रिल त्यांच्यामध्ये लक्षात ठेवा 1-2 शिफ्ट अशा असतात युजली मिडल डेजला 1 ते 2 शिफ्ट ज्यांच्यामध्ये पेपरची डिफिकल्टी ना अनएक्सपेक्टेड असते म्हणजे खूपच जास्त डिफिकल्ट गेल्या 2-3 वर्षांपासून होते. युजली ना मिडल डेजमध्ये ना हे होते की 1-2 पेपर असे असतात ना खूप डिफिकल्टी लेवल वाढते. ठीक आहे. आता अजून एक काळजी घ्यायचं आहे की मिडल डेजला मोस्टली मॉडरेट असतात आणि टफ असतात. ओके. आता फायनल ओव्हरऑल ट्रेंड काय आहे यावर्षी लक्षात ठेवा एक तर फिजिक्स ना ऑलवेज मॉडरेट येणार आहे इतके काही डिफिकल्टी येणार नाही आहे. केमिस्ट्री इझी टू मॉडरेटच येईल आणि मॅथमॅटिक्स मात्र मॉडरेट टू डिफिकल्ट येईल. हे यावर्षीचं प्रेडिक्शन आहे. आणखीन एक सांगतो हे फक्त प्रेडिक्शन आहे 100% हाच पेपर येईल का किंवा हीच डिफिकल्टी येईल हे कुणालाही माहिती नसतं कारण का क्वेश्चन पेपर युजली शफल झालेले असतात. त्यामुळे कुठल्या शिफ्टला इझी येतो मॉडरेट येतो हे विद्यार्थ्यावरती सुद्धा डिपेंड करतं. काही मुलांना पेपर इझी वाटू शकतं काही मुलांना तो डिफिकल्ट वाटू शकतो. तर एक्सपेक्टेड जी डिफिकल्टी ती मी तुम्हाला लास्ट इयरच्या ट्रेंडनुसार सांगितली. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणखीन एक काळजी घ्या शेवटचं ज्या मुलांनी अजूनसुद्धा टेस्ट सिरीज वगैरे इनरोल झाले नाहीत ज्यांना टेस्ट सिरीजमध्ये इनरोल करायचं आहे त्यांना आमच्या मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप बॅच आहे ना ते आमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट आहेत त्यामध्ये नक्की इनरोल करू शकता कारण का शक्य तेवढ्या जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्यायचा प्रयत्न करा. एक तर आम्ही मॉक टेस्टमध्ये काय प्रोव्हाइड करतो टोटल 35 फुल सिलेबस टेस्ट ज्या ॲक्च्युअल CET एक्झामसारखा इंटरफेस आहे आणि कम्प्लिटली या वर्षीच्या सिलेबसनुसार त्याच डिफिकल्टी लेवलचे आहेत. ठीक आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय प्रत्येक टेस्ट अटेम्प्ट केल्यानंतर इन्स्टंटली रिझल्ट
आणि सोल्युशन्स मिळतो. डिटेलमध्ये सोल्युशन्स दिलेले आहेत. प्रत्येक टेस्ट तुम्ही 2-2 वेळा अटेम्प्ट करू शकता, ज्यामुळे पहिला अटेम्प्ट आणि दुसरा अटेम्प्ट दोन्हीसाठी तुम्हाला ती व्हॅलिड होईल. तिसरा आहे ते म्हणजे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. CET एक्झामच्या दोन्ही अटेम्प्टपर्यंत तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राम प्रोव्हाइड केला आहे. त्यामुळे पर्सनल मेंटरशिप प्रोग्राममध्ये जर काही तुम्हाला डाऊट्स असतील तुमच्या प्रिपरेशनमध्ये, स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये, तर आम्ही तुम्हाला डायरेक्टली गाईड करत असतो. आणि शेवटचं आहे फिजिक्सच्या हँड रिटन नोट्स आणि ज्या फॉर्म्युला शीट्स आहेत ती सुद्धा प्रोव्हाइड केली. ज्या मुलांना एनरोल करायचं आहे ना, एकतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा ॲपची लिंक दिलेली आहे, ते डाउनलोड करा, लॉग इन करा अकाउंटमध्ये, त्याच्या स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही कोर्सचे डिटेल्स चेक करून त्यामध्ये एनरोल होऊ शकता. आता लास्ट डेज आहे त्यामुळे मिनिमम प्राईसवरती कोर्स अवेलेबल करून ठेवले आहे. ठीक आहे. आणखीन एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. एक गोष्ट तुम्ही हा विचार करून नका की शिफ्टमध्ये माझ्या पेपर डिफिकल्ट येणार आहे की इझी येणार आहे. पेपर जरी डिफिकल्ट आला तरी तुमचाच फायदा आहे. कमी मार्क्सवर चांगलं पर्सेंटेज मिळू शकतं. पेपर जरी इझी आला तरीसुद्धा तुमचा फायदा आहे की जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह होतील. फक्त तुमचा फोकस काय असला पाहिजे, अभ्यास करणं. शेवटच्या दिवसांमध्ये जास्त पण काही फ्री काही भेटेल का, क्वेश्चन कुठे भेटेल का, असं काही करू नका. एक काळजी मात्र घ्या, लास्ट इयर भरपूर मुलं टेलिग्राम चॅनलवरती कुठल्या तरी डिपेंड होते. 300, 400 रुपये त्यांच्याकडून पे करून घेतले होते आणि सांगितले होते की CET सेलचे क्वेश्चन पेपर आम्ही तुम्हाला देतोय. ठीक आहे. हा लास्ट इयर एक स्कॅम झाला होता टेलिग्राम चॅनलवरती, त्यामुळे त्यापासून थोडंफार सावध राहा. ठीक आहे. आणि ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की या वर्षीचे पेपर इझी येणार आहेत आणि सगळ्यांना खूप चांगलं पर्सेंटाईल देखील मिळणार आहे, कारण का 2-2 आपल्याकडे अटेम्प्ट आहेत. त्यामुळे काळजी करू नका, सगळ्यांना खूप छान पर्सेंटाईल मिळणार आहे. ठीक आहे. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सांगा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमची एक्झामची शिफ्ट कोणती आहे ते मला नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.